कमीत कमी 500 स्क्वेअर फूटचा एक छोटासा गाळा होता. या गाळ्यापासून आज कंपनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये 300 करोडचा सेलिंग करत आहे वर्षभरात. तर याचं कारण असं आहे, अशोका सिल्कचे बीन्स सगळ्यात मेन म्हणजे बीन्स. तुमच्याकडे बीन्स घेतात का जेवढा फरस बी घेतात का? फरस बी नाही ना. इथून मागं पण आता तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला 20-25-30 वर्षापूर्वी फरस बी वगैरे केलंय का? नाही ना. तर अशोका सिल्क्सने जेव्हा कंपनी चालू केली तेव्हा फरसबी हे मेन कंपनीचं व्हरायटी होती. फरसबी पासून आपण डेव्हलप होत गेलो. स्वीटकॉर्न असू द्या, बीट असू द्या, ते या रक्तामध्ये पण येत नाही. तो फाईनपेक्षा थोडंसं जाड. काय वाटतं का तुला? काय वाटतं म्हणजे जास्त जाड आहे का मीडियम जाड? मीडियम जाड आहे ना. मीडियम आहे ना. हो ना. म्हणजे तुम्ही विक्री पण करू शकता, घरी पण खाऊ शकता ना. घरी पण खाऊ शकता. या व्हरायटीचे वैशिष्ट्य काय आहे? 120, 150, 120 दिवसात काढायला येते. मीडियम फाईन आहे. त्याच्यावरती तुमच्याकडे तांबोडा वगैरे जो रोग आहे तो येत नाही. आणि मेन म्हणजे समजा तुमच्या आजूबाजूला जरी बाकीच्या व्हरायटी लावलेल्या असतील, त्या व्हरायटीमध्ये जर रोग आला तर बाकी या व्हरायटीवरती तो रोग येत असतो. तसं या व्हरायटीवरती रोग येत नाही. तसं आपली सुपर सोना म्हणून व्हरायटी फाईन मधली, ती सुद्धा व्हरायटी आपण 125-130 दिवसासाठी शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे. हजारे साहेबांनी बऱ्यापैकी विकलेली आहे. रिपोर्ट पण चांगले आले. तुमच्या गावात दिलं जातात. पुजारी काका आहेत. आता मंदी काय नाव त्यांचं? मनोहर ठोंबरे काकांनी सुपर सोना लावलेली आहे. अजून या गावात कोणी लावली आहे सुपर सोना? 135 लावली आहे ना. अच्छा. तर आपण शेतकऱ्यांचं पण मनोगत या ठिकाणी व्यक्त त्यांना चान्स देऊया. तर ही सुपर सोना व्हरायटी फाईन मध्ये आहे. या एरियामध्ये आपण गेल्या 3 वर्षापासून हजारे साहेबांच्या माध्यमातून आपण विक्री करत आहोत. शेतकऱ्यांचा गेल्या 2 वर्षापासून स्वतःहून सांगतात की साहेब ही व्हरायटी आम्हाला पाहिजे, म्हणून आम्ही शेतकऱ्यांसाठी देत आहोत. तसंच आता वारंवार तुम्ही जे पिकं घेतात त्यात थोडासा बदल केला पाहिजे असं मला वाटतंय. तुम्ही अशोका सिल्कचा धना असू द्या, भात, पालक असू द्या, मेथी असू द्या, ही व्हरायटी आहे ना 50-45 डिग्री टेम्परेचर मध्ये सुद्धा येते. आणि तुमचा सतत चालणारा जो पाऊस असतो, म्हणजे जास्त जोरदार पाऊस नाही म्हणता येणार, समजा तुमचा जून आणि जुलै तुझा पाऊस असतो, त्या पावसामध्ये देखील ही व्हरायटी आहे. फक्त पाण्याचा निचरा झाला पाहिजे. पूर्ण आपली कोथिंबीर असू द्या, मेथी असू, पूर्ण पावसात जरी गेली ना, फक्त पाऊस थांबल्यानंतर ते पाणी कमी झालं पाहिजे. या पद्धतीने जर तुमच्याकडे मॅनेजमेंट असेल तर तुम्ही अशोकाचा धना घेऊ शकता. गेल्या 3 महिन्यापासून अशोका धन्याला एवढी मागणी वाढलेली आहे. लोकांनी 30-30 किलो पासून 12-20 लाख रुपये उत्पन्न घेतलेलं आहे आता गेल्या 2 महिन्यापासून. कारण की कोथिंबीरची रेट आता 100 रुपये का 150 रुपये थोडीवर गेली होती. एवढी थोडी 100-150 रुपये भेटत होती. तुमच्याकडे चान्स आहे. चांगले डिस्ट्रिक्ट दुकानदार आहे तुमच्याकडे. अशोका सिल्क्स कंपनीची चांगली व्हरायटी आहे. कुठल्याही टेम्परेचरला, कुठल्याही पावसात ती मर होत नाही. 4थ्या दिवशी उगवण क्षमता होते. नंतर 30 दिवसात तुम्हाला ती काढायला येते. तर एक नवीन बदल घेतला पाहिजे. स्वीटकॉर्न असू द्या, मॅरीगोल्ड असू द्या, बाकी व्हरायटी आहेत. खूप सारे वाण आहेत अशोकाचे, तुम्ही केले पाहिजे. ही जे अशोकाचा धना आहे व्हरायटी आहे ना, ही 30 दिवसात काढायला येते. अशोकाचा हिची क्वालिटी काय आहे माहिती का? हिला वास चांगला आहे. पूर्ण गावरान पद्धतीने वास आहे. 1 किलो पासून तुम्हाला 1000 जुडी उत्पन्न आहे या वाणाचा. तुम्ही जर्मिनेशन 100%. हिला फुटवे जास्त आहे. म्हटलं तर 1 एकरसाठी 12 किलो आपण शेतकऱ्याला देऊ शकतो. तुम्ही हे करू शकता. तसं अशोकाचा रिचगाड आहे. तुमच्याकडे शिराळा म्हणतात. तर एक नागिन म्हणून आहे आणि एक नंदिनी म्हणून आहे. दोघं व्हरायटी नंबर 1 आहेत. रिपोर्ट चांगला आहे. आता लाईट आहे ते आपण आपल्याला लाईव्ह प्रोजेक्टरवरती दाखवलं असतं. उजेड मुलं ते दिसतात ना, लाईव्ह प्लॉट दाखवले असते. तसं भेंडीची व्हरायटी आपली संपूर्ण म्हणून तुम्ही जे राधिका वगैरे मोराटो कुठल्या व्हरायटी करत असेल माहीत नाही, पण अशोका सिल्कची जी संपूर्ण भेंडी आहे ती नंबर 1 आहे. तुम्हाला 90 ते 100 तोडे जाऊन जातील. आज पण माझ्याकडे कार्यक्रम झाला माझा पुण्यामध्ये, आता फोटो आले. कार्यक्रमाच्या 40 तोडे झाले. त्या दिवशी आता कार्यक्रम घेतला. पुण्यात पण एक कार्यक्रम चालू आहे. शेतकरी एवढा हॅप्पी आहे. साहेब बोलतात की आम्ही राधिका वगैरे लावत होतो, पण तुमची व्हरायटी तिथे जो व्हायरस म्हणजे पेऱ्यातील जी अंतर आहे ना खूप कमी आहे. तोडायला इझिली आहे आणि मार्केटला जी क्वालिटी आहे वरतीपासून